महानगरपालिके प्रशासनावरती खरोखरच ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे। भारताचा 7/12 सम्राट अशोकांच्या नावावर आहे। फुटपाथवर राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस चालतं, बीजेपीचं ऑफिस चालतं, काँग्रेसचं ऑफिस चालतं, मात्र यांना बुद्धविहार चालत नाही। या बुद्धविहारांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बुद्धविहारांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता पुणे महानगरपालिकेच्या समोर जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनकर्त्यांच्या सोबत आहोत आणि हे आंदोलनकर्ते बुद्धविहाराच्या जागेसाठी या ठिकाणी बसलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे, जिथे जिथे मागासवर्गीयांच्या जागा असतील, जिथे जिथे बुद्धविहार असतील त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सरकार हे त्यांच्यावरती कारवाई केली जाते। आपण बघत असाल की रस्त्यावरती जे मंदिरं आहेत अतिक्रमणित आहेत, रस्त्याच्या मध्यभागी आहेत, त्या सगळ्या मंदिरांचं उदारीकरण केलं जातं, परंतु बुद्धविहाराला मात्र पाडलं जातं, अतिक्रमण म्हणून त्यांना हटवलं जातं। असाच हा प्रकार आहे। आता माझ्यासोबत इथं उपोषण करते सुरेशजी कांबळे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। दादा, काय सांगाल तुम्ही की आपण हे बुद्धविहाराच्या संदर्भात उपोषणाला बसलात, काय तुमची मागणी आहे, कशासाठी बसलात? दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी माता रमाई यांची जयंती होती। त्या जयंतीच्या अनुषंगाने आम्ही बुद्धविहाराची स्थापना केली। त्या जागेचा वापर पुणे महानगरपालिकेचे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी हे आर्थिक देवाणघेवाणीतून तिथे राडारोडा टाकण्याचं काम करत होते। ते राडारोडा टाकण्याचं काम बंद करावं व त्या जागेचं काहीतरी सुशोभीकरण व्हावं, हाच आमचा थोडासा हेतू होता। माता रमाईंची जयंती होती, या कारणाने आम्ही ते सगळं साफसफाई केली, तिथं बुद्धविहाराची स्थापना केली। बुद्धविहाराला कमीत कमी 21 दिवस झाले होते। 21 दिवस उलटून गेल्यानंतरनं यांनी अपरात्री येऊन आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता त्या बुद्धविहाराची तोडफोड करून कारवाई करण्यात आलेली आहे। JCBने सगळे पत्रे पाडलेत, सगळे अँगल वगैरे तोडून टाकलेत। बुद्ध मूर्ती, त्याचबरोबर माता रमाईंचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो, तसेच आमचे जे काही खुर्च्या, पाईप, अजून आणखीन वस्तू होत्या आणि त्यामध्ये आमचा एक ड्रॉवरमध्ये आम्ही भरपूर काम करायचे म्हणून आम्ही पैसे जमवले होते, ते पैसेही आम्ही तिथं ठेवलेले होते। त्या ड्रॉवरमध्ये 45,749 रुपये टोटली आमची रक्कम होती। तर ती रक्कमही आम्हाला अद्यापही मिळालेली नाही। आम्ही पोलिसांना सांगतोय वारंवार की बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण ह्यांनी अपरात्री रात्री येऊन हे कारवाई केलेली आहे। जर आम्हाला कल्पना दिली असती की बाबा तुमच्या बुद्धविहार अनधिकृत आहे, तुम्ही बुद्धांची मूर्ती काढून घ्या, तर आम्ही आमच्या पद्धतीने बुद्धवंदना घेऊन आम्ही आमची बुद्धांची मूर्ती काढली असती आणि मग यांना कारवाई करायला सांगितलं असतं। पण असं काही न करता ह्यांनी जाणून बुजून आमच्या म्हणजे जातीय द्वेष निर्माण करून यांनी काय केलेलं आहे की ती कारवाई केलेली आहे। आता हे 4 जे अधिकारी आहेत, कुणाल धुमाळ, राजू खुडे, राजू लोंढे आणि श्लोक तारू, या 4ही अधिकाऱ्यांची एकही सही नसलेली, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं अधिकाऱ्यांकडे भेटायला गेलो तर एकही अधिकारी आम्हाला भेटलेला नाही कारवाई झालेली दुसऱ्या दिवशी। आणि ह्यांची अशी पळापळ की तिथं हालचाल रजिस्टरमध्ये यांची सही नाही, कुठेही यांचं म्हणजे असं नाम शुल्क नाही। मग हे लोक काय करतात की फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतात का? आज बघितलं असेल आपण, फुटपाथवर राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस चालतं, बीजेपीचं ऑफिस चालतं, काँग्रेसचं ऑफिस चालतं, मात्र यांना बुद्धविहार चालत नाही। या भारताचा 7/12 सम्राट अशोकांच्या नावावर आहे आणि त्या सम्राट अशोकांच्या देशामध्ये जर गौतम बुद्धांना जर कुठं जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर ही म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे। मी सूरज त्र्यंबक कांबळे गेली 3 दिवस झालं इथं उपोषण करतोय, पण पुणे महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी येऊन मला भेटलेला नाही की बाबा तुझ्या काय मागण्या आहेत, हे सुद्धा विचारणा केलेली नाही। आज 3रा दिवस असून सुद्धा यांचं फक्त लेटर बॉम्ब आलेला आहे माझ्याकडं आणि लेटर बॉम्बमध्ये फक्त 2 ओळी लिहिलेल्या आहेत की आम्ही अतिक्रमण कारवाई केलेली आहे आणि तू उपोषण सोड। तुम्ही हे बुद्धविहार जे आहे तुमचं अतिक्रमण केलं म्हणून ते काढण्यात आलेलं आहे। तिथं बुद्धाच्या मूर्तीचा अवमान केला, रमाबाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अवमान केला, बाबासाहेबांच्या मूर्तीचा अवमान केला। मग आता तुमचं म्हणणं काय, तुमची मागणी काय? माझी एवढीच मागणी आहे, ज्या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केलेली आहे मग ते कशाही पद्धतीने असो, आम्हाला त्या जागेवर 10x10चं बुद्धविहार बांधून द्यावं, आमची मूर्ती तिथं द्यावी आणि सर्वांनी तिथं बुद्धवंदना घ्यावी, एवढीच माझी मागणी आहे। आणि कारवाई जे अधिकाऱ्यांनी केली, माझे जे पैसे आहेत त्याच्यामधले ते पैसेही मला परत मिळावे आणि ज्या अधिकाऱ्यांनी जे असले रात्री अपरात्री कारवाई केलेली त्या अधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा, एवढीच माझी मागणी आहे।
बुद्ध विहार तिथं चांगल्या पद्धतीने साफसफाई करून तिथं विहार बांधण्यात आलेला होता आणि त्या विहार त्यांनी रात्री 3 वाजता कुठली त्यांना नोटीस न देता बा कुठले त्यांच्यावर कारवाई न सूचना देता बा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली ती हे कुठेतरी चुकीचं हे गोष्ट घडती की आज बैठलं असेल आम्ही मुस्लिम समाज वाचून की बुद्ध विहार तिथं स्थापन व्हा की आम्ही त्यांची मागणी करतो चला तुम्ही बुद्ध विहार तोडलं लेकिन पुणे महानगरपालिकेने काय केलं तिथं तिथं राडा रोडा टाकणं कारवाई करायला लागले तिथं राडा रोडा टाकायला लागले तिथं एवढी घाण परिस्थिती करण्यात आली आज तुम्ही जाऊन बघू शकता तिथं बुद्ध विहार काढल्यानंतर ना तुम्ही तिथं अधिकार मॅनेज करून आणि तिथं ठेकेदारला राडा रोडा टाकायला लागलं तिथं जर स्वच्छता होतो का त्या GST ऑफिसच्या समोर GST ऑफिसच्या लोकांना डेंग्यू मलेरिया आजार पाडवण्यासाठी करायला लागले का भारतीय कलम 14 प्रमाणे सर्व समानता आहे व फक्त तुम्ही बुद्ध विहारावरती कारवाई करताय मग बाकीच्या देवदेवतांवरती बी तुम्ही कारवाई करावी आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा असं त्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान सांगतायत आणि महानगरपालिकेने तरी पण लक्षात न घेता बुद्ध विहार तोडले जातात म्हणजे हा जातीवादाचा प्रकार आहे महानगरपालिके प्रशासनावरती खरोखरच ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ती जागा जी आहे ही सरकारची जरी असली तर आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही या सत्ताधाऱ्यांना आम्ही मतदान करतो आणि आमच्या मतावरती हे राज्य करतात सत्तेच्या खुर्चीवरती बसतात आणि सत्तेच्या खुर्चीवरती बसल्यानंतर ह्यांना माज येतो ह्यांना मस्ती येते आणि त्याच्यानंतर हे आपले बुद्धविहार तोडले जातात म्हणजे हे कुठंतरी निषेधाची बाब आहे।